अध्यक्ष महोदय, जसा स्कूल बसेसचा प्रश्न आहे तसाच आपण बघतो की जानेवारी फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जवळजवळ 100-200 किलोमीटर पर्यंत जात असतात. माझ्या मतदारसंघातील पिंपरी शाली या गावामधले मागच्या 15 दिवसापूर्वी शैक्षणिक सहल गेली. अतिशय चिमुकले विद्यार्थी, जवळजवळ 57 विद्यार्थी त्या बसमध्ये होते. परंतु कुठं काही नसताना ती बस पलटी झाली. सुदैवानं कोणाची जीवित हानी झाली नाही, परंतु अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार लागला. ज्यावेळेस आम्ही त्या गावामध्ये गेलो आणि चौकशी केली त्यावेळेस एसटी महामंडळानं जी बस दिली होती ती बस अतिशय चांगली होती, परंतु जो ड्रायव्हर होता 2 दिवस ड्युटी करून परत त्याला पहाटेची ड्युटी त्या ठिकाणी दिल्यामुळं तो अपघात झाल्याचं त्या ठिकाणी कळतंय. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना ही विनंती आहे की अशा आपल्या ज्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आपण काढतो त्यावेळेस ज्या महामंडळाच्या बसेस देतो त्याची चांगल्या पद्धतीनं तपासणी व्हावी, पडताळणी व्हावी आणि मगच त्या बसेस त्यांना द्याव्यात. धन्यवाद. बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विठ्ठल लंगे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या ठिकाणी सहलींना जाणाऱ्या ज्या बसेस आहेत परिवहन विभागाशी संवाद साधून अतिशय सुस्थितीत असलेल्या बसेस आणि कर्मचारी वर्ग सुद्धा दिला गेला पाहिजे अशी सूचना केली जाईल.